बघा शेतकरी बांधवांनो, सध्या भरपूर शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण खरी आणि अचूक माहिती कोणीही स्पष्टपणे सांगत नव्हतं. त्यामुळे अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु पाहिलंत तर डिसेंबर महिना पूर्णपणे उलटून गेला आहे. नवीन वर्ष सुरू झालं आहे. तरी सुद्धा अजूनपर्यंत आपल्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 8वा हप्ता इतका प्रलंबित का झाला? उशीर का लागला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार? सरकारने ठरवलेली खरी तारीख काय आहे? तुम्हाला हे पैसे जानेवारी महिन्यात मिळणार आहेत की फेब्रुवारीमध्ये? हेच सर्व प्रश्न तुमच्या मनात असतील. तर त्यांची स्पष्ट आणि अचूक उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. बघा, ज्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार आहे तीच नेमकी तारीख आज आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. इथे कोणतीही खोटी माहिती दिली जाणार नाही. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला 10 ते 15 वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी खात्यात जमा होणार हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार विचारला जात होता. काल रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा होणार आहे. काल रात्री मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीनुसार आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता खरंच संपलेली आहे. कारण पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आपल्याला 21वा हप्ता आधीच मिळालेला आहे. यापूर्वी असे होत होतं की पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर 1 ते 2 दिवसात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपोआप खात्यात जमा व्हायचा. पण यावेळी तसं झाले नाही आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले होते. आता सरकारकडून लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकदा ही यादी नक्की तपासून घ्यावी. कारण या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता 100% तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता आणखी एक मोठा प्रश्न असा आहे की हप्ता नेमका किती मिळणार? 2000 मिळणार, 3000 मिळणार की 4000 मिळणार? या सगळ्या अफवांवर पूर्णविराम लावण्यासाठी नेमकी खरी रक्कम किती मिळणार हे सुद्धा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर इतर अनेक व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याला अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निधी मंजूर झाला म्हणजे लगेचच पैसे खात्यात जमा होतात असं नाही. त्यासाठी सरकारकडून GR निघणं अत्यंत महत्त्वाचं असतं. GR निघाल्यानंतरच बँकांच्या माध्यमातून खात्यात पैसे जमा होतात हे लक्षात ठेवा. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्र मिळणार अशी ही चर्चा सुरू होती. मात्र सध्या तरी सरकारकडून असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2024 मध्ये 10 ते 15 तारखेच्या दरम्यान नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची 75% शक्यता आहे. मात्र 100% खात्री GR निघाल्यानंतरच देता येईल. तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांना पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार याबाबत सरकारने अजून कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कुठल्याही फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला शेती संदर्भातील खरी, अचूक आणि अधिकृत माहिती सर्वात आधी पाहायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.